नमस्कार. मी सुवर्णा झोम किचनमध्ये परत एकदा तुमचं अगदी मनापासून स्वागत. सगळ्या सबस्क्रायबर्सचे धन्यवाद, सगळ्या व्ह्यूअर्सचे मनापासून आभार. आज खूप दिवसांनी मी रेसिपीची व्हिडिओ टाकते आहे, त्याबद्दल सॉरी. कारण काय झालं, सगळ्यांना तुम्हाला माझ्या यूट्यूब फॅमिलीला माहिती आहे, माझा अधिक महिना चालू असल्यामुळे अनारशाचा बिझनेस चालू होता. त्यामुळे मी यूट्यूबवर किचनच्या याच्यावर रेसिपी नाही टाकू शकले, त्याबद्दल क्षमस्व. तर आज आपण खूप छान अशी 10 माणसांसाठी चवळीची उसळ कशी बनवायची अगदी झटपट ती दाखवणार आहे. तर बघा, इथे मी काय केलंय, रात्री चवळी भिजत टाकलेली आहे. साधारणतः ही 2 वाट्या चवळी आहे. ही चवळी थोडीशी मोठी आहे, त्यामुळे ती अजून जरा जास्ती फुगलेली आहे आणि अजून जास्ती मोठी झालेली आहे भिजून. तर मी इथे 2 ते 2.5 वाट्या चवळी रात्रीच भिजून ठेवलेली आहे. जर तुम्हाला सकाळी वेळ नसेल तर तुम्ही ही चवळी सकाळी उठल्यावर भिजवली गरम पाण्यात तरी काही हरकत नाही, पटकन भिजते. किंवा मग जेव्हा तुम्ही फोडणी द्याल तेव्हा 2 शिट्ट्या जास्ती करून घेऊ शकतात. तर बघा, आता हिचं स्वच्छ 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून मग भिजत ठेवलेली होती. आता मी परत एकदा हे सगळं पाणी काढून टाकणार आहे आणि 2 पाण्याने स्वच्छ चवळी धुवून घेणार आहे. बघा, छान स्वच्छ धुवून घेतलेली आहे. कुठलेही आपण जेव्हा कडधान्याची उसळ बनवतो ना, त्यावेळेस आपण जरी स्वच्छ धुवून भिजवलेली असली ना, तरी जेव्हा आपण करायला घेतो ना, त्यावेळेस काय करायचंय, स्वच्छ परत 2 ते 3 पाण्याने धुवून घ्यायची आहे. म्हणजे आपली उसळ किंवा चवळी तिला एक उबट वास येत नाही आणि लवकर खराब पण होत नाही. मी त्यासाठी घेतलेले 2 कांदे. तुम्ही कांदा खात नसाल तर स्किप करू शकता. त्यानंतर 3 छोट्या हिरव्या मिरच्या चिरून घेतलेल्या आहेत बारीक. हिरवी मिरचीचा तिखटाचं प्रमाण तुम्ही कमी अधिक करू शकता. त्यानंतर थोडीशी घेतली कोथिंबीर आणि 2 छोटे टोमॅटो बारीक चिरून घेतलेले आहेत. 1 ते 1.5 पळी तेल टाकून घेतलेलं आहे. आणि आजची उसळ जी आहे आपण ती कुकरमध्ये बनवणार आहोत. तेल छान तापवून घ्यायचं आहे, त्यात टाकून घ्यायची आहे 1 चमचा मोहरी, 1 चमचा जिरं. इथे तुम्ही लसूण पेस्ट पण वापरू शकता. त्यानंतर अर्धा चमचा हिंग जरूर घाला, कारण कुठलंही कडधान्य खाताना कुणालाही पोटदुखीचा त्रास होऊ शकतो. जर तुम्ही हिंगाचा वापर केला तर तो नाही होणार. त्यानंतर थोडासा कढीपत्ता, अर्धा चमचा हळद, चिरून घेतलेल्या मिरच्या, कांदा. आता हे आपल्याला 2 मिनिटांसाठी छान फ्राय करून घ्यायचं आहे. आपला कांदा छान परतन झालाय, टाकून घ्यायचा त्यात टोमॅटो टाकलाय म्हणून थोडंसं टाकून घ्यायचंय मीठ, म्हणजे टोमॅटो छान पटकन शिजतो. आणि आता आपल्याला हे टोमॅटो गाळ होईपर्यंत शिजून घ्यायचंय. साधारणतः 2 ते 3 मिनिट छान परतून घ्यायचंय. आता काय करायचं, कांदा टोमॅटो परतत आल्यानंतर मग आपल्याला तिखट मसाला घालायचा आहे. तिखट मसाला जर तुम्ही आधीच घातला ना तर तो जळू शकतो आणि मग आपली भाजी पण चांगली होणार नाही आणि कलर पण चांगला येणार नाही, त्याला जळकट वास येऊ शकतो. तर बघा, आता मी टाकून घेते इथे 2 चमचे तिखट आणि 2 चमचे आपला साठवणीतला काळा मसाला, गोडा मसाला जोही तुमच्याकडे असेल तो, कांदा लसूण मसाला घालून घ्यायचा आहे. या पद्धतीने केला ना तर मसाला अजिबात जळत नाही. आणि आता टाकून घ्यायची आपल्याला चवळी. आता छान मिक्स करून घ्यायचं आहे. आता टाकून घ्यायचंय गरजेनुसार पाणी. बघा, या पद्धतीने आपण तिखट मसाला टाकल्यामुळे चवळीच्या याला कलर किती सुंदर आलेला आहे. आत्ताच इतका छान असा कलर आलेला आहे बघा. पाण्याचं प्रमाण तुम्ही कमी अधिक करू शकता. 1 चमचा मी मीठ टाकून घेते. मीठ तुम्ही चवीनुसार कमी अधिक करू शकता. आणि थोडासा टाकून घेते मी गुळ ऑप्शनल आहे, पण घालून बघा, खूप छान चव येते. आता याला छान एक उकळी येऊ द्यायची आपल्याला, मगच झाकण लावायचं आहे. उकळी आली म्हणजे मग काय होतं, आपल्याला पाण्याचा अंदाज पण येतो. आता बघा, छान उकळी आलेली आहे. आता आपल्याला काय करायचंय, मीडियम गॅसवर 4 ते 5 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत. चवळी शिजायला थोडासा वेळ लागतो, म्हणून आपल्याला एखादी शिट्टी कमी जास्ती लागू शकते. तर मी 5 शिट्ट्या करून घेणार आहे मीडियम गॅसवर. बघा, कुकरच्या 5 शिट्ट्या मी करून घेतलेल्या आहेत. वा,
बघा काय सुंदर कलर आलेला आहे. कुठेही आपण खोबरं वगैरे काही वापरलेलं नाही आहे, शेंगदाणे नाही, खोबरं नाही, आणि मस्त अशी आपली उसळ तयार आहे. खूप छान शिजलेली आहे. कलरही खूप सुंदर आलेला आहे. आता टाकून घ्यायची त्यावर आपल्याला कोथिंबीर. अशी चवळीची उसळ तुम्ही भाताबरोबर, भाकरी बरोबर, भाजी पोळी बरोबर, कशाही बरोबर खाऊ शकता. आजची माझी ही व्हिडिओ झटकीपट बनणारी चवळीची उसळ तुम्हाला कशी वाटली कमेंट्समध्ये नक्की सांगा. या पद्धतीने चवळीची उसळ पण बनवून बघा. चॅनेलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा. धन्यवाद.